ज्या मातीत शिवराय जन्मले त्याच मातीत पुन्हा एक वाघ जन्माला आला. नाव उमाजी नाईक. उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी समाजात झाला. हा समाज स्वराज्याच्या काळात किल्ल्यांचे रक्षक, गुप्तहेर आणि शूर योद्धे म्हणून ओळखला जायचा. लहानपणापासूनच उमाजीमध्ये वेगळंच धाडस दिसत होतं. घोडेस्वारी, तलवारबाजी आणि डोंगरदऱ्यांमधून वायासारखी धावण्याची कला त्यांना नैसर्गिकच होती. गावातील वडीलधारी लोक म्हणायचे, हा मुलगा मोठा होऊन राज्य हलवणार. उमाजी नाईक यांचा जन्म फक्त एका व्यक्तीचा नव्हता. तो होता बंडखोरीचा जन्म. तो होता स्वाभिमानाचा जन्म. तो होता स्वातंत्र्याच्या पहिल्या ज्वालेचा जन्म. पुढे हाच बालक इंग्रजांसाठी मी भारतातील जिवंत पहिला असेपर्यंत क्रांतिकारक ठरणार होता. अन्याय सहन करणार नाही.